व्हाय मी, की मलाच का होतोय हा आजार वगैरे, तर हे सगळे स्टेजेस होतात. ॲक्सेप्टन्स ही स्थितीपर्यंत पोहोचेपर्यंत डेफिनेटली त्याला आपल्याला हेल्प करायला पाहिजे. की संधिवात म्हणजे काय, असं खूप लोकांचं त्याविषयी फार गैरसमज आहेत. तर तो काय असतो, कुणाला होतो, कोणत्या वयात होतो? तर बरेच वेळा मला असा पण प्रश्न विचारतात लोक, की हे जेनेटिक आहे का, अनुवांशिक आहे का? तर आयुष्यभरासाठी गोळ्या घ्यायच्या का आता आम्ही, किंवा स्टिरॉइड खायला लागतील तर त्याचे दुष्परिणाम होतील? माझे एक पेशंट होतं, त्यांना आकाशात 2 ढग जरी आले तरी ते संध्याकाळी यायचे की मला इंजेक्शन घ्यायचंय कारण मला आता संधिवाताचा उफाळलाय. हा प्रश्न बरेच वेळा पेशंट मला विचारतात, की हा तर आता आजार कायमचा झाला ना, कधीच क्युअर होत नाही. तर मी त्यांना सांगते की संधिवाताची टेस्ट करायला सांगतात, आर्य टेस्ट म्हणून म्हणतात. तर ती पॉझिटिव्ह आली तर संधिवात झाला हा शिक्का बसतो. तर ते एकमेवच कारण आहे का? आणि हा डिफरन्स क्लिअर केला बरं झालं, कारण मी ऑर्थोपेडिक म्हणून प्रॅक्टिस करताना वयामुळे होणारे गुडघेदुखी, जांघेची झीज आणि संधिवात होणे, तर ह्याच्यामध्ये काय डिफरन्स असतील ते सांगा. कारण की आरे हा क्रॉनिक आजार आहे. आता काहीही म्हटलं तरी हा बरीच वर्ष चालणारा आजार आहे. आणि सर्वप्रथम डॉक्टर आणि पेशंटमध्ये चांगला रॅपो पाहिजे, एक ट्रस्ट फॅक्टर पाहिजे, कारण की दॅट पर्सन इज युअर डॉक्टर फॉर लाईफ ऑलमोस्ट. फिमेल्समध्ये जेव्हा लोअर बॅक पेन होतं तेव्हा बरेच वेळा आपण सांगतो की बाई आहे, कामं जास्ती केले असतील, वजन उचललं असेल, सिझर झालं आहे, खूप अनेक कारणं आपण त्याची सांगतो. की 1-2 व्हिजिट झाल्या डॉक्टरकडचे की एकदा त्यांना तो पॅटर्न कळतो की असं वाटतं हीच औषधं परत परत मी खातोय, तर मग मीच माझ्या जजमेंटनुसार कमी जास्त करतो. हे कितपत घातक आहे? पेशंटनी आपला जो आपले औषधं आहेत ना, त्याला स्वतःहून फेरबदल नाही करायचा, स्वतःहून थांबायचे नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तरी बंद नाही करावे पेशंटनी. जेव्हा गाऊटचा आजार येतो किंवा एपिसोडिक गाऊट असतो तर युरिक ऍसिड लेवल शुड बी बिलो 6. एकदा कोणाला तरी सांगितलं की तुम्हाला रुमेटॉइड आर्थरायटिस झालेला आहे, तर त्यांना असं वाटतं की आयुष्यभर मी या आजाराबरोबर आता ग्रॅपल करत राहणार आहे. मला आजकाल मेडिकल फील्ड इतका पुढे गेलेला आहे. मॉडर्न मेडिसिन हॅज मेड पॅराडाईम चेंजेस इन आरए मॅनेजमेंट. नमस्कार, जगण्यातील काहीच्या एका नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला एपिसोड असा आहे की बऱ्याच दिवसांपासून लोकांचे हा एपिसोड करावा म्हणून आम्हाला सतत मेल येत होते आणि त्यासाठीच आजचा खास एपिसोड. मेडिकल सायन्सची जशी प्रगती होत जाते तसे 10, 20, 30 वर्षापूर्वी काही आजार असतील तर त्या आजारांविषयी असलेली भीती, त्या आजारांविषयी असलेले गैरसमज किंवा आपलं अज्ञान यामुळे कित्येकदा आजही त्या आजारांविषयी आपल्या मनामध्ये एक भीती शिल्लक असते की या आजाराचं निदान झालंय तर आता बापरे, आयुष्यभर मला ह्या आजाराला फेस करायला लागेल, ह्याच्यामुळे कुठे काही माझ्या रोजच्या जगण्यामध्ये प्रॉब्लेम येतील का, पुढे माझं ह्या आजारासोबतचं आयुष्य कसं जाईल, अशा अनेक शंका आपल्या मनामध्ये असतात. आज मेडिकल सायन्स किती पुढे गेलेलं आहे आणि पूर्वी ज्या आजारांची आपल्याला भीती वाटत होती तेच आजार आपलं जगणं आज कसं सुसह्य करू शकतात, हा विश्वास आपल्याला नक्कीच अशा काही एपिसोडमधनं मिळतो. आणि आजचा जो एपिसोड आहे तो एपिसोड तर नक्कीच तुम्ही सर्वांनी पहा आणि जास्तीत जास्त हा शेअर करा, कारण रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे आपण ज्याला संधिवात असा शब्द वापरतो, त्या आजारामध्ये नक्की काय ट्रीटमेंट घ्यावी, ती ट्रीटमेंट किती काळ ठेवावी, कोणत्या डॉक्टरांकडे जावं, मनाने गोळ्या घ्याव्यात का, त्या घेण्याने काय नुकसान होऊ शकतं, प्रत्येक गोळीला स्टिरॉइड समजून ती खाणं बंद करणं किंवा कुठली गोळी माहीत नसताना तिला स्टिरॉइड आहे म्हणून ते औषध चालू ठेवणं नकळत, अशा अनेक गोष्टी यामध्ये दिसतात. आम्ही जेव्हा अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून काम करत होतो तेव्हा काही पार्ट आम्ही रुमॅटॉइडची ट्रीटमेंट देत होतो, तेव्हा अशा अनेक गोष्टींमध्ये लोकांचं अज्ञान किंवा त्याविषयीचे गैरसमज आम्ही नेहमी पाहत होतो. रुमॅटॉलॉजी एक अशी वेगळी ब्रँच आहे की त्याच्यासाठी स्पेशली काम करणारे काही डॉक्टर आता आपल्यामध्ये कार्यरत असतात. त्यापैकीच एक डॉक्टर आज आपल्याकडे आलेले आहेत. BJ मेडिकल कॉलेजमध्ये माझ्या ज्युनियर असलेल्या डॉक्टर वर्षा भट ह्या गेल्या काही वर्षापासून पुणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये एक रुमॅटॉलॉजिस्ट म्हणजे संधिवात तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तर आज आपल्याकडे त्या खास या एपिसोडवरती गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत. प्रश्न नेहमीचेच आपल्या सर्वांचे आहेत, या उपरही आपल्याला काही शंका असतील तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि आम्ही नक्कीच त्यांच्याविषयी तुम्हाला सल्ला देऊ किंवा त्याविषयी माहिती कळूया. तर आज आपण भेटूया डॉक्टर वर्षा भट यांना. तर हॅलो डॉक्टर वर्षा. हॅलो, नमस्कार डॉक्टर भिडवे.
नमस्कार. माझं नाव डॉक्टर वर्षा भट आहे आणि मी एक संधिवात तज्ज्ञ म्हणजेच रुमेटॉलॉजिस्ट म्हणून पुणे शहरात कार्यरत आहे. मी सध्या भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल आणि अपोलो क्लिनिक्स वानवडी इथे कार्यरत आहे. भारती विद्यापीठमध्ये आमचं एक डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ क्लिनिकल इम्युनॉलॉजी अँड रुमेटॉलॉजी. तिथे मी प्रोफेसर अँड कन्सल्टंट रुमेटॉलॉजिस्ट आहे. तर आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत. आणि ह्या एपिसोडविषयी जास्तीत जास्त आमच्या सर्व प्रेक्षकांची फार दिवस लोक वाट पाहत होते की ह्याविषयी त्यांना ऐकण्याची एक खूप उत्सुकता होती. तर एक सगळ्यात पहिला बेसिक प्रश्न आहे की संधिवात म्हणजे काय, असं खूप लोकांचं त्याविषयी फार गैरसमज आहेत. तर तो काय असतो, कुणाला होतो, कोणत्या वयात होतो, फॅमिली हिस्ट्री असते का, असे प्रश्न पहिलाच आहे त्यात. बरोबर आहे. तर डॉक्टर अमित, सर्वात प्रथम संधिवात म्हणजे काय? आता संधिवात म्हणजे आर्थरायटिस. आर्थरायटिसची कारणं अनेक असतात, पण दोन मेजर कारणं असतात. एक तर इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस आणि दुसरं म्हणजे नॉन इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस. इन्फ्लेमेटरी आर्थरायटिसचा जो एक प्रोटोटिपिकल आजार असतो सगळ्यात कॉमन, तो म्हणजे रुमेटॉइड आर्थरायटिस. आणि रुमेटॉइड आर्थरायटिस हे ऑटो इम्युन आर्थरायटिस मानलं जातं. ऑटो इम्युनिटी थोडं समजून घ्यावं ह्या स्टेजला आपण. ऑटो इम्युनिटी म्हणजे जेव्हा आपल्या बॉडीची रोग प्रतिकार शक्ती आपल्याच बॉडीच्या टिश्यूजच्या अगेन्स्ट ऍक्ट करते, त्याच्यावर वार करते, त्याला मात देते, त्याला डॅमेज करते. तर आर मध्ये आपलीच बॉडीची इम्युनिटी आपल्या जॉईंटच्या टिश्यूजना, सायनोव्हियल टिश्यूजना अटॅक करते. तर ते म्हणजे ऑटो इम्युन आर्थरायटिस झाले, इन्फ्लेमेटरी. आणि दुसरा घटक म्हणजे असतो नॉन इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस, म्हणजेच वयाचा आर्थरायटिस, ज्याला आपण ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणतो, म्हणजेच झीज. तर अजून बरेच प्रकारचे इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस आहेत आर एच्या व्यतिरिक्त. फॉर एक्झाम्पल अंकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस, ज्याला आपण आता म्हणतो एक्झियल स्पॉन्डिलो आर्थ्रोपॅथी आणि पेरिफेरल स्पॉन्डिलो आर्थ्रोपॅथी. त्याच्यामध्ये अजून पण प्रकारचे असतात, जसं सोरियाटिक आर्थरायटिस. तर त्याचं पॅथोफिजिओलॉजी थोडी वेगळी असते, पण ते पण ऑटो इम्युन आजारच आहेत. आणि तिसरा घटक म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर्स. तर कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर्स म्हणजे सिस्टमिक आजार असतात, म्हणजे ह्याच्यामध्ये बॉडीचे कुठले पण अवयव अफेक्ट होऊ शकतात आणि नुसतं आर्थरायटिसच नाही होत, बाकीचे अजून प्रॉब्लेम्स होतात. आणि जर का लवकर निदान नाही झालं याचं, तर जीवाला धोका पण असू शकतो ह्या आजारांमध्ये. आणि कोणत्या वयामध्ये, स्त्रिया पुरुषांमध्ये, फॅमिली हिस्ट्री ह्याचा काय संबंध आहे? जनरली ऑटोइम्युन आर्थरायटिस हे जे आजार आहेत ना, ते यंगर एज ग्रुपमध्ये होतात, म्हणजेच प्रोडक्टिव्ह एज ग्रुप. आपण 20 ते 50 ह्या वयोगटात नॉर्मली होतो. रुमेटॉइड आर्थरायटिस 30 ते 50 ह्या वयोगटात कॉमन आहे, पण एल्डरली ऑनसेट आर ए सुद्धा असतो, म्हणजे जेरियाट्रिक एज ग्रुप बियॉन्ड 60 इयर्स. जे अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे युजली 20s 30s मध्ये होतो. आणि जे आपला एक समज असतो की अंकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस हा मेल्समध्ये जास्ती असतो, म्हणजे पुरुषांमध्ये. पण आता हा समज म्हणजे थोडंसं आता गॅप त्याची क्लोज व्हायला लागली आहे. फिमेल्समध्ये पण हा डायग्नोज व्हायला लागला आहे. आणि असं आता कळायला लागले की पहिले आपण याला दुर्लक्ष करत होतो. फिमेल्समध्ये जेव्हा लोअर बॅक पेन होतं, तेव्हा बरेच वेळा आपण सांगतो की बाई आहे, कामं जास्ती केली असतील, वजन उचललं असेल, सिझर झालं आहे, खूप अनेक कारणं आपण त्याची सांगतो. पण स्पॉन्डिलो आर्थरायटिस हे आपण नेहमीच लक्षात घ्यावं जेव्हा वुमन इज कमिंग विथ लो बॅक पेन. तिसरं म्हणजे जे कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉब्लेम्स आहेत, ते पण यंगर वयोगटात सापडले जातात. आता इथे मी सांगू इच्छिते की ज्युवेनाइल इडिओपॅथिक आर्थरायटिस नावाचा एक घटक आहे इम्पॉर्टंट. मुलांमध्ये 16th बर्थडेच्या आधी सुद्धा हे रोग होऊ शकतात. आणि फॅमिलीमध्ये किती चान्सेस असतात येण्याचे? तर बरेच वेळा मला असा पण प्रश्न विचारतात लोक की हे जेनेटिक आहे का, अनुवांशिक आहे का? तर इट्स नॉट दॅट सिम्पल. म्हणजे आता आर ए एक अनुवांशिक आजार आहे का? इट हॅज गॉट, म्हणजे जेनेटिक्स डेफिनेटली हॅज अन इम्पॉर्टन्स इन आर ए. म्हणजे काही काही जेनेटिक घटक असतात, HLA असोसिएटेड घटक असतात, ज्याच्यामुळे आर्थरायटिस, रुमेटॉइड आर्थरायटिस होऊ शकतो माणसाला. पण असं पासिंग डाऊन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इतकं ते सिम्पल नाहीये. सेकंड हिट पण लागतं, म्हणजे व्हायरसेस असतात किंवा एन्व्हायरमेंटल बऱ्यापैकी असतं, जसं सिगरेट स्मोकिंग. तर त्याच्यामुळे सुद्धा जर का पेशंट ऑलरेडी हॅज सिरोलॉजी, मग दे मे डेव्हलप आर्थरायटिस. आणि हा डिफरन्स क्लिअर केला बरं झालं, कारण मी ऑर्थोपेडिक पण प्रॅक्टिस करताना वयामुळे होणारे गुडघेदुखी, जांघेची झीज आणि संधिवात होणे,
तर ह्याच्यामध्ये काय डिफरन्स असतील ते सांगा ना, की संधिवात हा आणि रुमॅटॉइड हे कसे ओळखायला हवेत? तर आता रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे जसं मी सांगितलं इन्फ्लेमेटरी असतं आणि ऑस्टिओआर्थरायटिस वयाचं जे झीज असते. मेन आहे की इन्फ्लेमेटरी आर्थरायटिसमध्ये सकाळी उठल्यावरती आपल्याला आखडण असते, म्हणजे आपल्या शरीराचा तो भाग आखडतो. हां. समजा रुमॅटॉइडमध्ये मनगटं किंवा हाताची बोटांचे छोटे सांधे आखडतात. तसंच गुडघे सुद्धा अफेक्ट होऊ शकतात. ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये सुद्धा हे जॉईंट्स अफेक्ट होऊ शकतात. पण सकाळी उठल्यावरती जो स्टिफनेस असतो तो सपोज 5 ते 10 मिनिटच आहे, तर तो झीजमुळे असू शकतो. पण जर का 30 ते 45 मिनिटांहून जास्ती स्टिफनेस आहे, तर इट मे बी रुमॅटॉइड आर्थरायटिस और अदर इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस. दुसरं म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस कॉमनली आपल्या हाताचे बोटांचे छोटे सांधे अफेक्ट करतं आणि सिमेट्रिकली असतं. नीजमध्ये पण होतं, अँकल्समध्ये पण होतं आणि पायाचे पण छोटे सांधे अफेक्ट होतात. पण ग्रेट टोचा जॉईंट होत नाही किंवा फर्स्ट कार्पो मेटाकार्पल जे आपण म्हणतो, रिस्ट आणि थंबचा जो जंक्शन आहे त्याला अफेक्ट करत नाही. ऑस्टिओआर्थरायटिस ह्यालाच अफेक्ट करतो, म्हणजे ग्रेट टोला अफेक्ट करू शकतो, फर्स्ट सीएमसीला अफेक्ट करू शकतो किंवा जे डिस्टल इंटरफॅलेंजियल जॉईंट्स असतात, छोटे सांधे सगळे बोटांचे शेवटचे जॉईंट्स, त्यांना अफेक्ट करू शकतो. आणि डेफिनेटली भारतीय म्हणजे आपल्या देशामध्ये नीज, गुडघे हे सगळ्यात जास्त अफेक्टेड असतात. बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की जेव्हा आता संधिवाताची टेस्ट करायला सांगतात, आरए टेस्ट म्हणून म्हणतात, तर ती पॉझिटिव्ह आली तर संधिवात झाला हा शिक्का बसतो. तर ते एकमेवच कारण आहे का? नाही. तर डेफिनेटली हा चांगला प्रश्न विचारला तुम्ही. ऑस्टिओआर्थरायटिस आणि रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये अजून एक फरक असतो डेफिनेटली ब्लड टेस्टचा. तर आपण सगळ्यात आधी बघतो की इन्फ्लेमेशन किती आहे बॉडीमध्ये आणि इन्फ्लेमेटरी मार्कर्स करतो, म्हणजे ESR आणि CRP. सपोज ESR आणि CRP हाय असलं तर इट इज मोर इन्फ्लेमेटरी इन ओरिजिन आणि ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये हे शक्यतो नॉर्मल येतात. रुमॅटॉइड फॅक्टर जे तुम्ही विचारतात आहेत की रुमॅटॉइड फॅक्टर नावाचा जो घटक असतो RA मध्ये पॉझिटिव्ह तो डेफिनेटली येतो, म्हणजे अराउंड 70 to 80% ऑफ पेशंट्स आर RF किंवा अँटी CCP पॉझिटिव्ह. अँटी CCP हे जास्ती स्पेसिफिक आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस करता RF पेक्षा. आणि समजा RF पॉझिटिव्ह आला एखाद्याचा, तर असंच आपण लेबल नाही करणार की त्याला RA आहे, कारण की आपला एक वेगळा क्रायटेरिया असतो, क्लिनिकल क्रायटेरिया, ACR युलार 2010 क्रायटेरिया असतो. त्याच्यात आम्ही बसवून बघतो वेदर द पेशंट इज सॅटिस्फाईंग दॅट क्रायटेरिया. आता युजली दीज आर क्लासिफिकेशन क्रायटेरिया, म्हणजे आपण ते स्टडीजमध्ये वगैरे करतो. क्लिनिकल क्रायटेरिया नाही येथे, पण क्लिनिकली आपल्याला पेशंटला फुली बघावं लागतं. सो RA इज अ क्लिनिकल डायग्नोसिस रादर दॅन लॅब डायग्नोसिस. त्यात मेन म्हणजे सगळे सांध्यांचे जे इन्व्हॉल्वमेंट आहेत, स्मॉल जॉईंट किंवा बायलॅटरल असा. येस. तर सगळ्यात आधी जे सिम्पटम्स येतात RA मध्ये ते म्हणजे दोन्ही साईडचे हाताचे छोटे सांधे अफेक्ट होणे, त्यांना दुखणं, सुजणं किंवा सकाळी उठून आखडणं मोर दॅन 30 मिनिट्स. मनगट, कोपरे आणि शोल्डर्स आणि इव्हन नीज कॅन गेट इन्व्हॉल्ड. आणि बाकी अवयव सुद्धा अफेक्ट होऊ शकतात RA मध्ये, केवळ जॉईंट नाही. तर त्याच्यामध्ये आईज सुद्धा अफेक्ट होऊ शकतात, त्याच्यात स्क्लेरायटिस, एपिस्क्लेरायटिस बसतं, कॉर्निया सुद्धा डॅमेज होतं आणि आयसाईट सुद्धा जाऊ शकते पेशंटची. लंग्स सुद्धा अफेक्ट होतात, वी कॉल इट इंटरस्टिशियल लंग डिझीज. मग कार्डिओव्हॅस्क्युलर मॉर्बिडिटीज होतात. ह्या पेशंट्सना दे आर मोर प्रोन फॉर हार्ट डिझीज. आणि आता समजा डायग्नोसिस झाले तर तिथनंच पुढं खरा हा प्रश्न लोकांचे जास्त त्याच्यावरती चालू आहे की झालंय निदान, आता ठीक आहे बाबा आहे मला संधिवात, तर मेनली ह्या ऍक्सेप्टन्सच्या स्टेजेस तुम्ही कशा कशा पाहता पेशंट मधल्या? हो, आता हा तर खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे की एकदा कोणाला तरी सांगितलं की तुम्हाला रुमॅटॉइड आर्थरायटिस झालेला आहे, तर त्यांना असं वाटतं की आयुष्यभर मी या आजाराबरोबर आता ग्रॅपल करत राहणार आहे, मला विकृत्या निर्माण होतील हातात पायात आणि मग माझा इंडिपेंडन्स जाईल हळूहळू. डेफिनेटली सगळ्यात आधी तर स्टेज ऑफ डिनायलच येतं की मला हा आजार नाहीये, कसा झाला, किंवा दुसऱ्या डॉक्टरांकडे जाऊ आपण, मे बी इथे काहीतरी गोंधळ होतो आहे वगैरे, व्हाय मी, की मलाच का होतोय हा आजार वगैरे. तर हे सगळे स्टेजेस होतात. पण आपल्याला पेशंटला त्यावेळेलाच सहारा द्यावा लागतो की ऍक्सेप्टन्स ही स्थितीपर्यंत पोहोचेपर्यंत डेफिनेटली त्याला आपल्याला हेल्प करायला पाहिजे, कारण की RA हा क्रॉनिक आजार आहे. आता काहीही म्हटलं तरी हा बरीच वर्ष चालणारा आजार आहे आणि सर्वप्रथम डॉक्टर आणि पेशंटमध्ये चांगला रॅपो पाहिजे, एक ट्रस्ट फॅक्टर पाहिजे, कारण की दॅट पर्सन इज युअर डॉक्टर फॉर लाईफ ऑलमोस्ट. आणि असं काही नाहीये की तुम्ही नियर नॉर्मल लाईफ जगू नाही शकत. आजकाल मेडिकल फील्ड इतका पुढे गेलेला आहे. मॉडर्न मेडिसिन हॅज मेड पॅराडाईम चेंजेस इन RA मॅनेजमेंट.
म्हणजे डिफॉर्मिटीज आधी आपण बघायचो ना पेशंट्समध्ये, ते आता रुटीनली एवढे आम्ही नाही बघत, कमी बरं. झालेले आहेत ओव्हर अच्छा. लास्ट 10 to 15 इयर्स. पण मेन आहे की लवकर निदान, व्यवस्थित उपचार हम्म. आणि रुमॅटॉलॉजिस्टकडे लवकर जाणे, बरं. हे 3 गोष्टी. आणि दुसरं म्हणजे पेशंटनी आपला जो आपले औषधं आहेत ना त्याला स्वतःहून फेरबदल नाही करायचा, स्वतःहून थांबवायचे नाही आणि एक ट्रस्ट फॅक्टर निर्माण करायचा. हम्म. आणि डॉक्टर जसं सांगतोय तसं यायचं डॉक्टरांकडे रेग्युलरली. रेग्युलॅरिटी मॅटर्स. राईट. पण ह्या सगळ्यात नाही कुठेतरी ते एक मानसिक माणसाचा जरा धक्का बसत असेल, थोडंसं एक माइल्ड डिप्रेशन सारखं येतं, असं काही होतं का? हो, डेफिनेटली आरए आणि डिप्रेशनचे खूप इंटिमेट रिलेशन आहे. आता तरी बरेच स्टडीज हॅव शोन की रुमेटॉइड आर्थरायटिस अँड डिप्रेशन आर लिंक्ड. इनफॅक्ट आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये वी आर स्टडिंग इफेक्ट म्हणजे मेंटल हेल्थ इन बोथ रुमेटॉइड आर्थरायटिस अँड सिस्टमिक ल्युपस एरिथेमॅटोसिस. तर इन्फ्लेमेशन हे कारणभूत पण असतं डिप्रेशनसाठी. तर इट हॅज 2 वे कनेक्शन. सो असले जे पेशंट्स असतात क्रॉनिक पेशंट्स ऑफ रुमेटॉइड आर्थरायटिस, त्यांना डेफिनेटली डिप्रेशन अँड एन्झायटी ही जास्ती प्रमाणात होते. ॲक्सेप्टन्स प्रॉब्लेम्स होतात, कोपिंग प्रॉब्लेम्स होतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला ते त्याच्याकडे सुद्धा बघावं लागतं. आता काही पेशंटचे त्यावरती प्रश्न आलेत की असं आता हे एकदा निदान झालंय तर आयुष्यभरासाठी गोळ्या घ्यायच्या का आता आम्ही, किंवा स्टिरॉइड खायला लागतील तर त्याचे दुष्परिणाम होतील? बरेच पेशंट स्टिरॉइड वर्षानुवर्ष खात असतात. आमचा आता मॉडर्न मेडिसिनमध्ये किंवा आता जे आपल्याकडे डिझीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग्ज आलेले आहेत, ते कन्व्हेन्शनल डिमांड्स पण असतात, ते बायोलॉजिक्स सुद्धा असतात. आणि एक नवीन ड्रग आहे टोफासिटिनिब, ते गेले 4-5 वर्ष बरंच यूजमध्ये आहे. ह्याच्यामुळे स्टिरॉइडचा यूज कमी व्हायला पाहिजे आता आरएमध्ये. इनफॅक्ट आमचं असा गोल असतो की विदिन 2 to 3 मंथ्स स्टिरॉइड कम्प्लिटली विड्रॉ करतो आम्ही आरएमध्ये. लाईफ लॉंग तर शक्यच नाही आणि देतच नाही. पण जे कन्व्हेन्शनल डिमांड किंवा दुसरे पण जे डिमांड्स आपण सुरू करतो त्याला पेशंटला चिकाटीने घेतलं पाहिजे. ते समजा घेतलं नाही मध्ये त्यांनी तर ते परत येतो आजार बरेच पेशंट्समध्ये. तर ऑलमोस्ट 60 to 70% पेशंट्स दे रिस्पॉन्ड व्हेरी वेल टू कन्व्हेन्शनल डिमांड्स लाईक मेथोट्रेक्झेट आहे किंवा सल्फासॅलेझिन झालं, लेफ्लुनमाइड झालं, त्याला चांगला रिस्पॉन्स देतो. पण 30% पेशंट असे असतात ते थोडे डिफिकल्ट टू ट्रीट असतात, तर त्यांना मग आम्ही टोफासिटिनिब किंवा TNF अल्फा ब्लॉकर्स हे यूज करतो. स्टिरॉइड डेफिनेटली खूप साईड इफेक्ट्स असतात. स्टिरॉइडमुळे डायबिटीज होऊ शकतो, वेट गेन होऊ शकतो, कुशिंग सिंड्रोम बसू शकतो, ऑस्टिओपोरोसिस आणि फ्रॅक्चर्स खूप होतात, कार्डिओव्हॅस्क्युलर मॉर्टॅलिटी होते. त्यामुळे स्टिरॉइड हे डेफिनेटली कमी केला पाहिजे यूज. आणि हे अवेअरनेस तुमच्या पॉडकास्टच्या थ्रू इनफॅक्ट मी सांगू इच्छिते लोकांना. लॉंग टर्म घ्यायची गरज नाही, अदरवाईज डॉक्टरांनी तुम्हाला प्रिस्क्राईब केल्याशिवाय डेफिनेटली गरज नाहीये. एक जणांचा असा प्रश्न आहे की आता एकदा ते डायग्नोसिस झालेत, आता हळूहळू आयुष्य खडतर, परावलंबी आणि बेड रिडन असं काही होईल का? हो, आता हा प्रश्न बरेच वेळा पेशंट मला विचारतात की हा तर आता आजार कायमचा झाला ना, कधीच क्युअर होत नाही. तर मी त्यांना सांगते की डायबिटीज कसा असतो, डायबिटीज बरोबर आपल्याला ग्रॅपल करावं लागतं. बरेच वर्ष आपण ते ग्रॅपल करतो आणि तो एक पार्ट ऑफ लाईफ होऊन जातो, आपल्याला ते त्याच्यावर मात देता येते. तसंच रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे. आता काही काही जसे पोस्ट व्हायरल आर्थरायटिस असतात, आता आपण पाहिलंच आहे डेंग्यू चिकनगुनियामध्ये झालेले आर्थरायटिस, ते बरेच वेळा सेल्फ लिमिटिंग असतात. 3 ते 4 महिन्यांमध्ये किंवा फार तर फार 6-8 महिन्यांमध्ये पेशंट्स चांगला रिस्पॉन्स देऊन बरे होऊ शकतात. त्याच्यात सुद्धा 10 ते 15% पेशंट क्रॉनिक मध्ये जातातच आहेत. त्यांना पण आरए सारखेच इलनेस बसतो आहे. डेफिनेटली आरए हा क्रॉनिक डायग्नोसिस आहे, पण आपलं आयुष्य अगदीच खडतर होणार किंवा बेडरिडन होणार आता मॉडर्न मेडिसिनमध्ये हे नाही होत. ओके, खूप चांगला पॉझिटिव्ह यातनं मेसेज होते. तर त्याच अनुषंगाने पुढचं आहे की आता डायग्नोसिस झालंय, ॲक्सेप्ट केलंय, तर आता ही ट्रीटमेंट, आता तुमच्याकडे मी पेशंट म्हणून आलोय, तर आता तुम्ही कशी सुरुवात करणार? मला काय औषधं सांगणार, काय व्यायाम सांगणार, आहार काय सांगणार? राईट. तर सगळ्यात आधी आपण पेशंटला हेच सांगतो की आता एक रॅपो एस्टॅब्लिश आपल्याला करायचा आहे पेशंट बरोबर, आणि तो पेशंट लॉंग टर्म राहणार आहे. त्याचे प्रश्न पण खूप असतात. सगळ्यात आधी आपण पेनकडे बघतो. त्याचं पेन रिलीफ हा खूप इम्पॉर्टंट आहे. समजा पेनच आपण पेशंटचं रिलीफ नाही केलं फर्स्ट व्हिजिटमध्ये, तर तो पेशंट तुमच्याकडे परत येणार नाही. सो यू हॅव टू बी केअरफुल इन रिलिव्हिंग पेन. आपल्याकडे पेन रिलिव्हिंग बरेच मेडिकेशन्स आहेत ज्यांना आपण नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी एजंट्स म्हणतो. स्टिरॉइड्स आपण ह्याला सुरू करतो, म्हणजे ह्या पॉइंट ऑफ टाइमला. आणि आपण लो डोस स्टिरॉइड्स देतो. 10 मिलीग्रॅमहून जास्ती मी प्रेडनिसोलोन देत नाही आरएमध्ये.
मी जास्ती केव्हा यूज करते जेव्हा इट बिकम्स लाईफ थ्रेटनिंग, से साईट थ्रेटनिंग. सपोज त्याला कॉर्नियल प्रॉब्लेम आहे किंवा त्याला इंटरस्टिशियल लंग डिझीज आहे जो स्टिरॉइडनी बरा होणारा असतो, तर त्यालाच आपण हाय डोस स्टिरॉइड वापरतो. स्टिरॉइड घेतल्यानंतर पेशंट जरा त्याला बरं वाटायला लागतं 1 ते 2 आठवड्यामध्ये, आणि मग कन्व्हेन्शनल सिंथेटिक डिमार्ड्स आपण आधी देतो, मेथोट्रेक्झेट किंवा लेफ्लुनामाइड. प्रॉब्लेम ह्याच्यात एकच आहे की पेशंटला वेळ लागतो इम्प्रूव्हमेंटसाठी. दीज ड्रग्स डोंट ऍक्ट क्विकली, त्यामुळे त्यांना 1-6 आठवडे लागतात बरं व्हायला किंवा थोडासा इफेक्ट व्यवस्थित शो करायला. तर पेशन्स हॅज टू बी मेंटेन. आणि देन आम्ही पेशंट्सना बोलवतो मंथली फॉर द फर्स्ट 2 to 3 months, आणि त्यानंतर स्टेबल असले तर 3 monthly इज ऑल्सो इनफ. आणि मग आम्ही काही काही तपासण्या सांगतो. सुरुवातीला बेसलाईनला तपासण्या जसं हिमोग्रॅम आहे, ESR, CRP, शुगर्स आणि लिव्हर फंक्शन्स आणि रिनल फंक्शन्स हे इम्पॉर्टंट आहेत. आणि त्यानंतर सेफ्टी लॅब्स म्हणजे जस्ट CBC आणि एक लिव्हरचा एक फंक्शन असतो क्रिएटिनिन, तेवढंच आपण बघतो. जास्ती खूप खूप टेस्ट नाही सांगत. आणि मग त्यासाठी डाएट काही वेगळं घ्यायला लागतं रुमॅटॉइडच्या पेशंटचा? तर हा पण एक चांगला प्रश्न आहे तुमचा डॉक्टर अमित, कारण की डाएट हा फक्त एकच फॅक्टर नसतो RA मध्ये. खूप जास्ती आपल्याकडे एव्हिडन्स नाहीये डाएट इन RA, आणि खूप रिसर्च सध्या सुरू आहे ह्याच टॉपिकवरती. बरेच पेशंट मला सांगतात की मला X किंवा Y खाऊन जास्ती वाढतोय सांधिवात, तर मी त्यांना सांगते की हे तुम्ही खाऊ नका. दॅट इज द बेस्ट वे, कारण की पेशंट नोज बेस्ट की त्यांना कशा घटकांनी किंवा कुठल्या फूड्सनी जॉईंट पेन वाढतं आहे. पण असं काही स्टँडर्ड डाएट रेजिमेन नाही आहे. वी प्रेफर की पेशंट्स ईट मोर सॅलड्स किंवा फ्रुट्स, पालेभाज्या, होल ग्रेन सिरियल्स, बादाम, अक्रोट, फॅटी फिश, हे सगळं चांगलं असतं. रिच इन omega-3 फॅटी ऍसिड्स. तर असा डाएट याच्यामध्ये असं होतं का की त्याच्यामुळे वेट गेन पण होणार नाही, विच कॅन अफेक्ट मोर? येस, डेफिनेटली. फॅट जर का कमी केलं आपण डाएटमध्ये ना, तर पेन सुद्धा कमी होतं आपलं, इन्फ्लेमेशन सुद्धा कमी होतो, वेट कमी होतो. ओबेसिटी विल इन्क्रीज द बर्डन ऑन जॉईंट्स आणि इट इन्क्रीजेस इन्फ्लेमेटरी बर्डन. त्यामुळे डेफिनेटली हा तर बघायलाच पाहिजे. आणि या प्रत्येक एपिसोडमध्ये आमचा हा प्रश्न असतो, पण आत्ताचा त्याचा कॉन्टेक्स्ट फार वेगळा आहे. एक जणांनी विचारले, मला संधिवात आहे, व्यायाम करायला सांगतात, पण व्यायामाने सांधे अजून खराब होणार नाहीत का? हा खूप कॉमन मिसकन्सेप्शन आहे. तर आता जे रिसर्च समोर येतं आहे लास्ट 5 to 6 years मध्ये, इनफॅक्ट व्यायाम इम्प्रूव्ह करतं आर्थरायटिसला वेन डन सुपरवाइज्ड. सुरुवातीला तुम्हाला शिकावे लागतात व्यायाम फिजिओथेरपिस्टकडनं, आणि मग ते तुम्हाला आपल्या लाईफस्टाईलमध्ये ते मिक्स करावे लागतात. तर आर्थरायटिस जर का खूप ऍक्टिव्ह असला तर आपण त्याच अनुसार व्यायाम देतो. खूप जास्ती दिला तर डेफिनेटली इट मे कॉज सम प्रॉब्लेम्स. पण एकदा स्टेबल झाला पेशंट की आपण त्याला छान एक्सरसाइज रेजिमेनवर बसवलं, स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा फ्लेक्सिबिलिटी, एरोबिक्स, ह्या सगळ्याचा मिक्स दिला, तर जॉईंट्स पण इम्प्रूव्ह होतात, डिझीज ऍक्टिव्हिटी पण कमी होते, मसल मास, बोन मास इम्प्रूव्ह होतो, शिवाय पॉझिटिव्ह आउटलुक येतो पेशंटला. ह्या डिझीजवर मात द्यायला स्ट्रेंथ मिळते. तर इट हॅज मल्टीप्रॉंग्ड इफेक्ट्स. आणि जो मगाचा फॅक्टर होता की लोकांचं बऱ्याचदा आत्ताच्या काळात माहित नाही, पण आधी मी 10-20 वर्षापूर्वी पाहिलं की 1-2 व्हिजिट झाल्या डॉक्टरकडचे की एकदा त्यांना तो पॅटर्न कळतो की असं वाटतं हीच औषधं परत परत मी खातोय, तर मग मीच माझ्या जजमेंटनुसार कमी जास्त करतो. हे कितपत घातक आहे? डेफिनेटली घातक आहे. सेल्फ मेडिकेशन करणं आणि आपल्याच गोळ्यांना फेरबदल करणं डोजमध्ये, हे तर चांगलं नाहीये. डॉक्टर म्हणजे तुमचे जे रुमेटॉलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडे जाणं हे आवश्यक आहे. RA मध्ये जसं मी सांगितलं, 1 in 3 months आलं तरी पुष्कळ आहे, आणि 2-3च तपासण्या असतात, आम्ही काही जास्ती मागत नाही. पण स्वतःहून जर का गोळी बंद केली, फेरबदल केली, चेंज केली किंवा डोज त्याचा चेंज केला, तर त्याच्यामध्ये आयदर RA फ्लेअर अप होऊ शकतो किंवा वर्सन होऊ शकतो इन अदर वेज, म्हणजे किडनीवर इफेक्ट पडणं. सपोज तो पेन किलर घेत गेला, तर तसं तर खूप कॉमनली मी बघते. अच्छा. आणि दुसरं एक मला बोलता विषय सुटला की बऱ्याचदा एक वेदर रिलेटेड लोकांचं असतं, तर ते त्याला सत्य मला अजून माहीत नाहीये, पण माझे एक पेशंट होतं, त्यांना आकाशात 2 ढग जरी आले तरी ते संध्याकाळी यायचे की मला इंजेक्शन घ्यायचंय कारण मला आता संधिवाताचा उफाळलाय. हो, हा खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे. पुण्यात एस्पेशली वेदर असा आहे की पावसाळ्यात, हिवाळ्यात चांगलीच थंडी पडते. वेदरचा रिलेशनशिप आहे RA बरोबर किंवा इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस बरोबर. जेव्हा आभाळ येतं किंवा टेम्परेचर्स डाऊन होतात तेव्हा डेफिनेटली इन्फ्लेमेशन वाढतं इन अ वे की त्यांचं जॉईंट पेन वाढतं.
तर डेफिनेटली तो रिलेशन तर मी पाहिलेलाच आहे. तर मी पेशंटला असं सांगते की कीप युअर सेल्फ वॉर्म, गरम पाण्याने आंघोळ करत जा, चांगली लांब आंघोळ करत जा 10-15 मिनिटं. मग फ्रेश वाटतं पेशंट्सना. तुम्ही गोळ्या घेतच आहात. आणि स्वेटर घालायचा, हातमोजे घालायचे, स्कूटरवर जाताना वारा नाही लागू द्यायचा. हे सगळे खूप कॉमन जे गोष्टी आहेत ना, ते आपण लाईफस्टाईलमध्ये इन्कॉर्पोरेट केले तर आपल्यालाच बरं वाटतं. तर बऱ्याचदा डिफॉर्मिटी होऊ नये म्हणून आपण प्रयत्न केलेला आहे, व्यायाम केला, एक्सरसाइज केला, तरी सुद्धा डिफॉर्मिटी येतात, मुख्यतः गुडघ्यांमध्ये आणि खुब्याच्या जॉईंटमध्ये. तर त्या पेशंटला तुम्ही ती डिफॉर्मिटी वाढत असताना मग काय त्यावेळी ॲडवाईस करता? तर आता जसं आपण आधीच डिस्कस करत होतो की लास्ट 10 to 15 इयर्समध्ये आमचा गोल हा आहे की डिफॉर्मिटी होऊच नाही देऊ. आरेच्या पेशंटमध्ये तरी विकृत्या नाही निर्माण व्हायला पाहिजे, हा आमचा गोल असतो. पण ते दुर्दैवाने होत नाही, कारण की पेशंट्स खूप डॉक्टर शॉपिंग करतात आणि दे आर नॉट कम्प्लायंट विथ मेडिकेशन. त्यामुळे डिफॉर्मिटी ही होतेच. युजली हँड जॉईंटचे डिफॉर्मिटीज होतात आणि नीमध्ये सेकंडरी ऑस्टिओआर्थरायटिस बसतो, म्हणजेच झीज बसते. पण ही झीज लवकर बसते. आता पेशंट ज्यांना रुमॅटॉइड आर्थरायटिस असतो ना, त्यांना मे बी 40च्या नंतर झीज बसायला सुरुवात होऊन जाते. त्यामुळे टोटल नी रिप्लेसमेंटला वेळ येतेच. आणि त्यावेळेला आम्ही तुमच्याकडे वळतो, म्हणजेच आमचे ऑर्थोपेडिक हँड्स, सर्जिकल हँड्स. तर जॉईंट रिप्लेसमेंट हे पण महत्त्वाचा विषय आहे ह्या पेशंट्समध्ये. ऑल्सो हँड डिफॉर्मिटी करेक्शन्स, हे सुद्धा हँड सर्जन्स आम्हाला खूप मदत करतात ह्याच्यामध्ये. काही स्टिचर रिलीज करणं वगैरे अशा टाईप. हो, बऱ्यापैकी जर का खूप स्टिनोझिंग टिनोसायनोवायटिस होत असला किंवा हाताचे खूपच जास्ती डिफॉर्मिटीज, हे खूप डेलिकेट प्रोसिजर्स आहेत, सगळीकडे होत नाहीत आणि डिझीज ऍक्टिव्हिटी खूप ते लिमिटेड पाहिजे, मगच ते पेशंट सर्जरी व्यवस्थित करू शकतो. आणि जॉईंट रिप्लेसमेंटचं मी तर जनरली पाहिलं ना, काही आजारांसाठी किंवा काही ऑपरेशनसाठी एक इतकं वय झाल्याशिवाय करायचं नसतं डोक्यामध्ये फिट बसलेल्या लोकांच्या, की 60-65 वय कमीत कमी असल्याशिवाय सांधे बदलाचं ऑपरेशन करायचं नसतं. तर जेव्हा ह्या स्टेजेसमध्ये अशा टाईप लवकर वेळ येते, तेव्हा लोकांना ते कन्व्हिन्स करणं खूप अवघड जातं. हो, त्यामुळे ते जॉईंटचं लाईफ किती, आपण हा सगळा विचार करून तो सल्ला देत असतो. पण ते झाल्यानंतर खूप लाईफ इम्प्रूव्हमेंट चांगली होती, हे पण आम्ही पाहिलेले आहेत. हो, हो, जेवढ्या बरोबर कमी आहे. वयात मेनली नी जॉईंटचे कित्येकांचे केल्यानंतर खूप चांगले रिझल्ट त्याच्यामध्ये येतात. हो हो, डेफिनेटली. आणि ज्या वेळेला डिझीज अंडर कंट्रोल असताना आपण करतो, तेव्हा रिझल्ट बेटर. आता एक बऱ्यापैकी आपण ह्याच्या शेवटाकडे आले, पुढचा विषय आपला बाकीचा आहे. तर एक ओव्हरऑल ह्या रुमॅटॉइड संबंधित आपण बोलतो, त्याचा तो कोर्स आणि हँडलिंग ह्याविषयी टेक अवे मेसेज सारखं काय सांगता? मेनली मी जे सांगू इच्छिते तुमच्या पॉडकास्टच्या थ्रू पेशंट्सना, की लवकर निदान करणं खूप महत्वाचं आहे. जर का आपल्याला रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये लवकर निदान केला आणि लगेच उपचार केला तज्ञ डॉक्टरांकडे जाऊन, म्हणजेच रुमॅटॉलॉजिस्टकडे अर्ली तुम्ही गेलात, की मग विकृत्या निर्माण नाही होणार तुम्हाला, किंवा एक्स्ट्रा आर्टिक्युलर मॅनिफेस्टेशन जे आपण म्हणतो, फुफ्फुस खराब होणे, डोळे खराब होणे, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम खराब होणे, रक्तवाहिन्या खराब होणे, हे नाही होणार. दुसरं म्हणजे जे डॉक्टर म्हणतायत त्याला ऐकणं खूप गरजेचं आहे आणि फॉलोअप्स व्यवस्थित घेणे. जसं सांगितलं तसं फॉलोअप करणं, टेस्ट करणं, मेडिकेशन ॲडहेरन्स हे खूप महत्वाचं आहे, की जे मेडिसिन तुम्हाला सांगितले ते व्यवस्थित घेणे, स्वतःहून फेरबदल न करणे, थांबवणे नाही, ते दुसरी गोष्ट आहे. आणि थर्ड म्हणजे डाएटचा आपला परिपूर्ण ठेवा, एक्सरसाइज आणि पॉझिटिव्ह थिंकिंग, हे सगळ्यात महत्वाचं आहे मला असं वाटतं. जसं मी म्हटलं की देर इज इंटिमेट कनेक्शन बिटवीन आर अँड डिप्रेशन. तर आम्ही इनफॅक्ट आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये मनसंधी नावाचा प्रोग्राम करतो. विमेन्स हेल्थ इन रुमॅटॉलॉजी असोसिएशन म्हणून आमचं एक असोसिएशन आहे, त्याच्यातर्फे आम्ही एक ओपन फोरम सारखा पेशंट्सला करतो. देअर प्रायव्हसी इज टोटली कॉन्फिडेन्शियल. पण आमचे सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट सुद्धा असतात आणि पेशंट सुद्धा असतात. त्यामुळे त्यांना ना आपल्या जे अंतर्मनातलं बोलायचं असतं ते बोलू शकतात. त्यामुळे त्यांनी आम्हाला खूप चांगले रिझल्ट, पॉझिटिव्ह रिझल्ट दिसायला लागलेत. पॉझिटिव्ह आउटलुक इज व्हेरी इम्पॉर्टंट ह्या डिझीजला मात द्यायला. तर फार महत्त्वाच्या नोटवर आपण रुमॅटॉइड ह्या विषयाची चर्चा थांबवली आहे. तर आत्ता आपण संधिवात ह्या विषयावर ऐकलं, ज्याला आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतो. ह्या अनुषंगाने ह्याच्यामध्ये खूप छोटे मोठे आजार आणखी असतात, सर्व ह्या एपिसोडमध्ये कव्हर होणार नाहीत. पण जे दोन मुख्य आजार आपल्याला बऱ्याचदा असतात, की मगाशी बोलताना आपण अँकिलोजिंग स्पॉन्डिलोसिस ह्या विषयावर थोडीशी चर्चा केली, आणि दुसरा एक नेहमीच आपल्या सर्वांच्या चर्चेचा विषय असतो एक गाऊट म्हणून. तर ह्या दोन विषयावर आता आपण पुढील भागामध्ये बोलत आहोत. अँकिलोजिंग स्पॉन्डिलोसिस म्हणजे मेनली आपल्या भाषेत सांगायचं तर मणक्याला होणारा संधिवाताचा आजार, असा आपण त्याला आपल्या नॉन मेडिकल भाषेमध्ये एक शब्द त्याचा आहे. तर बऱ्याचदा मणकेदुखी म्हणून पेशंट वर्षानुवर्ष फक्त काहीतरी गादी सरकली का, नस दबती का, ह्याच गोष्टीकडे लक्ष देत असतात.
तर ह्या अँकिलोजिंग स्पॉन्डिलोसिसमध्ये काय होतं हे आपण एका पार्टमध्ये ऐकूया. आणि गाऊट म्हणजे बऱ्याचदा आपल्या पायाला जो एक अंगठा आहे, अंगठ्याच्या बेसला जे दुखतं तिथल्या अंगठ्याच्या संधिवाताला गाऊट असं म्हणतो. तर ह्या गाऊटविषयी मी माझी प्रॅक्टिस करत असताना भरपूर गैरसमज ऐकलेले आहेत. तर त्याही अनुषंगाने बरेच प्रश्न आहेत. तर ह्या 2 विषयांवर येते आपण आता बोलत आहोत पुढे. तर मेनली हे अँकिलोजिंग स्पॉन्डिलोसिस म्हणजे काय होतं आणि त्याविषयी एकंदरीतच माहिती सांगा आम्हाला. तर थँक्यू अमित. अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस म्हणजेच आपण आता त्याला एक्झियल स्पॉन्डिलोआर्थ्रोपॅथी हा शब्द वापरतो. म्हणजेच पाठ कंबर ला होणारा संधिवात. Right. तर हे एक ऑटोइम्युन आजार आहे परत. आणि एक HLA-B27 नावाची जीन आहे, त्याला ती रिस्पॉन्सिबल असते. ते यंग लोकांमध्ये होतं, म्हणजेच 20s-30s मधले लोक. आणि आधी असा गैरसमज असायचा की मेल्समध्ये ते खूप जास्ती कॉमन आहे आणि फिमेल्समध्ये अगदीच नाही. तर असं नाहीये, आता द गॅप इज क्लोजिंग. फिमेल्समध्ये सुद्धा डायग्नोज व्हायला लागलं आहे हा आजार, एक्झियल आणि पेरिफेरल स्पॉन्डिलोआर्थरायटिसचा. आणि सगळ्यात कॉमन जे सिम्पटम्स असतात, अर्ली सिम्पटम्स, ते म्हणजे लोअर बॅक पेन, म्हणजेच आपल्या कंबरला दुखणं, कंबर दुखणे, सकाळी उठून अखडणे, 30 ते 45 मिनिटांहून जास्ती अखडणे, म्हणजे खाली वागताना त्रास होतो पेशंट्सना, किंवा बटक्समध्ये ते रेडिएट करणं पेन, आणि रात्री साईड जेव्हा आपण चेंज करतो त्यावेळेला पेन करणं आणि उठणं त्या पेनमुळे, इतका तो सिव्हिअर पेन होऊ शकतो. आणि पेरिफेरल जॉईंट सुद्धा, म्हणजेच गुडघे किंवा अँकल्स सुजणं, त्याच्यात पेन होणं, इन्फ्लेमेटरी पेन होणं, तर हे सगळ्यात कॉमन सिम्पटम्स आहेत. शिवाय त्याच्या स्किनचा आजार, सोरियासिस म्हणजेच कोंडा येणं डोक्यात वगैरे, एक शुभ्र पांढरे लिजन्स असतात स्किनवरती, तर ते येतात. किंवा डोळा लाल होणे, त्याला आपण युव्हिआयटिस म्हणतो, किंवा इन्फ्लेमेटरी बॉवेल डिझीज. आणि सध्याच्या ट्रीटमेंटमध्ये पूर्वीपेक्षा ह्यामध्ये फरक पडलाय बराच? हो, खूप फरक पडला. इनफॅक्ट खूप रेव्होल्युशनाइज झाली आहे ट्रीटमेंट ह्या आजारामध्ये, आणि खूप चांगला बेनिफिट मिळतो पेशंट्सना. दे ऑलमोस्ट लीड अ नॉर्मल लाईफ, खरं तर म्हणायला काही हरकत नाहीये. अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस सुरुवातीला असा आजार असायचा की नंतर कुबड बसायची पेशंटला. आमच्याकडे असेही पेशंट्स अजूनही येतात की जे उशीवर डोकं ठेवू नाही शकत, एवढं त्यांना प्रॉब्लेम होतो. पण लवकर निदान झालं की अगेन हा आजार खूप चांगला रिस्पॉन्ड करतो. सगळ्यात आधी जे आपण वापरतो ते आहे नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स. पण हे सगळं डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शननी, स्पेशलिस्टच्या प्रिस्क्रिप्शननी वापरले पाहिजेत. कारण की परत सांगू इच्छिते की हे क्रॉनिक आजार आहेत, त्यामुळे आपणच स्वतःहून गोळ्यांचा फेरबदल नाही करावे. तर आता आपण पुढचा जो जास्त लोकांचे प्रश्न की जो आजार आहे गाऊट म्हणून, तर बेसिकली गाऊट विषय पण काय, कोणाला होतो, काय त्याचं कारण आहे मेनली? तर गाऊट जनरली आपल्याला आपण बघतो तर मिडल एज्ड मेन आणि विमेन, पोस्ट मेनोपॉझल विमेनमध्ये, पाळी गेल्यानंतर दोघांमध्ये हा आजार होऊ शकतो. युरिक ऍसिडमुळे हा आजार होतो. बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये डायटरी असोसिएशन्स आहेत, जसं रेड मीट किंवा हेवी फॅटी मीट, अल्कोहोल, दारू वगैरे. तर ह्याच्यामुळे हा युरिक ऍसिड वाढणे बॉडीमध्ये आणि मग ते डिपॉझिट होणे. तर जे गाऊट म्हणजे खूप ड्रॅमॅटिक पेन होतं पेशंटला. गाऊटचा जो सिम्पटम असतो तो ग्रेट टो आपला जो असतो पायाचा, तर तो अफेक्ट होतो आणि खूप एक्सक्रुशिएटिंग पेन असतं त्याला पेशंटला, म्हणजे इतकं की कपडा सुद्धा लागू देत नाही, आणि सुजना तो जॉईंट आणि लाल होणे, आणि एपिसोडिक असतो, म्हणजे हा असा पर्सिस्टंट नसतो, वारंवार येतच राहतं ते आजार. आणि 2 ते 3 एपिसोड्स वर्षातनं किंवा इव्हन जास्ती एपिसोड्स येणं हे खूप कॉमन आहे. तर युरिक ऍसिडशी हा संबंधित आजार आहे. तर युरिक ऍसिडचे टेस्ट, म्हणजे त्याच्याविषयी 1-2 खरं प्रश्न आहे की आता युरिक ऍसिडची आमची टेस्ट केली आहे, तर ते मधनच कमी होतंय, तर आम्ही त्या गोळ्या बंद करतोय किंवा डोस अर्धा करतोय, आता हे कितपत धोकादायक आहे ह्यात पण? ऍक्च्युली युरिक ऍसिड चे जे आपण गोळ्या देतो, फेबुक्सोस्टॅट किंवा ॲलोप्युरिनॉल, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तरी बंद नाही करावे पेशंटनी. जेव्हा गाऊटचा आजार येतो किंवा एपिसोडिक गाऊट असतो, तर युरिक ऍसिड लेवल्स शुड बी बिलो 6 असं आम्ही सांगतो. बऱ्यापैकी पेशंट्स घरीच करून घेतात आणि स्वतःहूनच गोळ्या बंद करतात, लगेच परत तो आजार त्यांना उद्भवतो. डाएट हे डेफिनेटली इम्पॉर्टंट आहे, पण गोळ्या सुद्धा आपल्या बंद न करावे, कमी न करावे. डॉक्टरांची सल्ला घेऊन केलं तर काही प्रॉब्लेम नाहीये. आणि त्यातच म्हणजे काय खावं काय खाऊ नये, हा, हे खूप महत्वाचं आहे. इनफॅक्ट गाऊटशी बराच संबंध डाएटचा असतो, आणि ह्याच्यात इनफ क्वांटम ऑफ एव्हिडन्स आहे आपल्याकडे. तर रेड मीट, फॅटी मीट न खाणे, अल्कोहोल, दारू, तर ह्याच्याशी डेफिनेट संबंध आहे गाऊटचा. त्यांनी प्युरिन्स रिलीज होतात किंवा बनतात जास्ती बॉडीमध्ये, आणि त्याच्यामुळे युरिक ऍसिड बनतं, ते डिपॉझिट होतं.
तर आपल्या ह्या दोन्ही संबंधित जे प्रश्न होते तेवढे झालेत. तर आता सर्वात शेवटी आत्तापर्यंतच्या सर्व गप्पांमधनं की एक शेवटचा प्रश्न असा आहे की या वेगवेगळ्या संधिवाताचे प्रकार आहेत, त्याच्यासोबत मी एक नॉर्मल आनंदी आयुष्य जगू शकेन का? हो, डेफिनेटली जगू हम्म. शकाल. नियर नॉर्मल आयुष्य ह्या सगळ्या आजारांसोबत आपण जगू शकतो. पण त्याच्यासाठी लवकर निदान, रेग्युलर नियमित उपचार, अर्ली डायग्नोसिस विथ रुमेटॉलॉजिस्ट केअर राईट. हे खूप महत्वाचं आहे. आणि स्वतःहून गोळ्यांमध्ये फेरबदल न करणं, बंद न करणं. जेव्हा जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा जाणं राईट. त्यांच्याकडे, जे टेस्ट सांगतात ते करणं आणि ट्रस्ट ठेवणं डॉक्टर्सवरती, हे खूप महत्वाचं आहे. शिवाय डाएटला परिपूर्ण डाएट घेणं, एक्सरसाइज करणं, पॉझिटिव्ह आउटलुक ठेवणं, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर खूप चांगल्या नोटवरती आपण याचा एंड करत आहोत आणि यातनं बरेच लोकांची आणखी शंका येतील, प्रश्न येतील, त्यानुसार आपण परत त्यावर चर्चा करूया. तर आत्ताच्या एपिसोडमध्ये सर्वांनी एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, जी सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये वाक्य सांगितलं की आत्ताच्या मॉडर्न मेडिसिनच्या जमान्यामध्ये पूर्वीच्या आजारांविषयी आपल्याला खूप जास्त भीती होती किंवा अज्ञान होतं. तर जास्तीत जास्त ह्या एपिसोडच्या मार्फत आपल्याला ह्यातनं बरेच शंकांची उत्तरं मिळाली असतील. तर कुठेही तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या घरामध्ये अशा काही आजारांचे पेशंट असतील तर लवकरात लवकर त्यांची ट्रीटमेंट, डायग्नोसिस जे काही गोष्टी आहेत आणि डॉक्टरांवरती विश्वास ठेवून त्या गोष्टी फॉलो करणं आणि त्याचं रुटीन फॉलोअप ठेवणं आणि मनाने गोळ्या बंदही न करणं, त्याचे डोसही ॲडजस्ट न करणं, ह्या गोष्टी आत्ता जसं सांगितल्या गप्पांमधनं, त्या सर्वांनी क्रॉनिक आजारामध्ये तरी नक्की पाळणं फार महत्त्वाचं आहे. तर आज आपल्या ह्या एपिसोडमधनं आपण ह्या गोष्टींवर चर्चा केली आणि आपण इथे आलो आमच्या स्टुडिओमध्ये. तर आमच्या सर्व टीमतर्फे धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.